पौष महिन्यात येणारा रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुष्य, आरोग्य, समृद्धी, तेज प्राप्त होतो. या दिवशी उपवास करून पाटावरती रांगोळीने सूर्यदेवता काढून विड्याच्या पानावर आदित्य राणूबाई काढली जाते आणि या ऋतूमध्ये असणारे फळ धान्य म्हणजे की डाळा, बोर, गाजर, ऊस, हिरवा वटाणा, गव्हाच्या ओंब्या, गुळ, खोबरं नैवेद्य म्हणून ठेवले जातात आणि पौष रविवारची आदित्य राणूबाईची कहाणी वाचून धूप दीप दाखवून पूजा केली जाते. तुम्ही जर उपवास करत असाल तर उत्तमच, पण तुम्ही जर उपवास करत नसाल तर या दिवशी स्नानादी झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि एका तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घेऊन त्यामध्ये गंध, अक्षता, फुलांच्या पाकळ्या घालून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा आणि सूर्याला पाणी ज्यावेळेस तुम्ही अर्पण करता त्यावेळेस ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा व देवपूजेत पण देवांना अभिषेक झाल्यानंतर धूप दीप दाखवून आरती करावी. सारांश असा आहे की थंडीत ऊब देणाऱ्या सूर्याचा प्रकाश आपल्या अंगावरती कोणत्या तरी प्रकाराने पडावा आणि आपल्या शरीरातून रोगराई व निरुत्साहपणा निघून शरीरात स्फूर्ती निर्माण व्हावी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून या सर्व गोष्टी प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा जर उपवास करत नसाल तर पौष रविवारच्या या दिवशी सूर्याची अशा पद्धतीने पूजा करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा.